हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो #स्मार्ट स्टडी आपलं जे चॅनल आहे ते काय करतं, स्मार्ट पद्धतीने शिकवण्याचं काम करतं. म्हणजे स्वतः मी स्मार्ट पद्धतीने शिकवण्याचं काम करतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कळवा. ठीक आहे, तर आता आज आपला होणार आहे लेक्चर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा 10th क्लासचा. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा विदाउट स्किप करता. ठीक आहे, सो स्टार्ट करूयात. आणि इथून पुढे आपले कंटिन्यूअस लेक्चर व्हिडिओ येतील. 5वी 6वी 7वी 8वी 9वी या वर्गाचे सुद्धा मी टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आता आपण मॅथ्स शिकतोय. मॅथ्स मध्ये जे लिनियर इक्वेशन हे अल्जेब्रा या पुस्तकातले अल्जेब्रा जो काही आपले दोन पार्ट आहेत, जॉमेट्री अल्जेब्रा, त्यातल्या अल्जेब्रा मध्ये काय आपला फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता बरेचसे विद्यार्थी असतील जे की रिव्हिजन करत असतील, त्याच्यामुळे लिनियर इक्वेशन या व्हिडिओवरती येऊन पोहोचले असतील. बरेच विद्यार्थी असे असतील जे की आता नेक्स्ट इयर 10th मध्ये जाणार आहेत, म्हणून ऑलरेडी आपल्याला प्रॅक्टिस करायची ह्या हेतून आले असतील. किंवा असेही काही विद्यार्थी असू शकतात ज्यांची की 10वी झाली आहे पण 11वी 12वी साठी त्यांना थोडीफार कन्सेप्ट लिनियर इक्वेशनची पाहिजे आणि ते त्यांना माहिती नाहीये. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन आणि हा माझा लेक्चर व्हिडिओ बनलेला आहे. ठीक आहे, ऑल बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहेत. आणि एंडिंगला 10वी संपेपर्यंत जर काही विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर नसेल तर ते कोणकोणतं बेसिक क्लिअर करून घेणं गरजेचं आहे हे प्रत्येक व्हिडिओच्या एंडिंगला आपण पाहणार आहोत. ठीक आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छोट्या छोट्या गोष्टी मिस होऊ नयेत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आवडल्याच्या नंतर लाईक करा, सबस्क्राईब करायचं मी शेवटला सांगतो. ठीक आहे, सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो लेसन आहे 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड, ज्याचा की आपण लेक्चर नंबर 1 पाहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा लेसन स्टार्ट केल्याच्या नंतर काही विद्यार्थी असे असतात की सर आम्हाला एकदम बेसिक पासून सांगा. एकदम बेसिक पासून चालू आहे आपलं, फक्त स्किप करू नका, थोडंसं पेशन्स ठेवा आणि एका जागेवरती बसून व्यवस्थित लेसन पहा. ठीक आहे, सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, ते म्हणजे हे लिनियर इक्वेशन असतं कसं, दिसतं कसं, काय असतं, किंवा त्याच्यामध्ये कसं कसं काय काय कसं कसं असतं. म्हणजे तुम्हाला आता कळालं कसं, नक्कीच हे जे काही मी शब्द बोललो हे कसे कसे काय काय कसं कसं आहे नंतर शेवटला कळत, आणि नाही समजलं तरी मी शेवटला सांगेन. तर पहिल्यांदा कसं असतं, कसं असतं तर हे असं असतं, कसं असतं तर हे कसं असतं, असं असतं. असं असतं म्हणजे कसं असतं तर हे जनरल फॉर्म असतो. एक समजून घ्या, हा काय आपला जनरल फॉर्म, विनोदाचा भाग झाला जनरल फॉर्म. म्हणजे लिनियर इक्वेशन शिकताना सगळ्यात बेसिक गोष्ट ही आहे, कारण आपल्याला ओळखता आलं पाहिजे लिनियर इक्वेशन म्हणजे काय. काय सांगणार आहे लिनियर इक्वेशन काय असतं, तर हे जर असं असलं तर ते लिनियर इक्वेशन असतं. म्हणून तशा पद्धतीने मी सांगितलं की असं असणं गरजेचं. क्लिअर, ठीक आहे. तर आता इथं बघा, जाऊ द्या विनोदाचा भाग थोडासा लांब ठेवू. जनरल फॉर्म आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा, ज्याच्यामध्ये हे जे तुम्हाला अशा पद्धतीनं जर कुठं दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन म्हणायचं. बात की एक बात, सगळ्यात सोपी गोष्ट. आता त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये तुम्हाला a दिसतोय, x दिसतोय, b दिसतोय, y दिसतोय, c दिसतोय, 0 दिसतोय, इक्वल दिसतोय, प्लस दिसतोय, प्लस दिसतोय, अशा भरपूर गोष्टी टाकलेल्या आणि त्याच्यापासून तयार केलाय जनरल फॉर्म. जनरल फॉर्म बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता याला थोडंसं फोडू, विस्तारित घेऊ. याच्यामध्ये जे काही तुम्हाला a दिसतोय, b दिसतंय आणि c दिसतंय, दे आर कॉल्ड रियल नंबर. रियल नंबर्स म्हणजे थोडं कन्फ्युजिंग वाटेल, बट एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस समजतं. आता समजून घ्या, यांना काय म्हणायचं, रियल नंबर्स म्हणायचं, ए बी आणि सी ला. तसंच जे काही आपलं एक्स आहे, जे काही आपलं वाय, एक मिनिट, वाय हे काय आहेत आपले व्हेरिएबल आहे, काय व्हेरिएबल्स आहे. तर या ज्या इक्वेशन मध्ये, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत, 2 व्हेरिएबल आहेत. आणि रियल नंबर किती आहेत, 3 रियल नंबर आहेत. ही गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला.
आता एक समजून घ्या, हे जे आपलं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, एक छोटी छोटी गोष्ट लिहून घ्या बघा, त्याच्यामुळे भरपूर लोक म्हणजे मुलं मिस्टेक करतात. ठीक आहे, तर हे जे दिलंय आपल्याला त्याचा अर्थ काय होतो, ax म्हणजे काय, a मल्टिप्लाय बाय x प्लस by म्हणजे काय, b मल्टिप्लाय बाय y प्लस c इज इक्वल टू 0. ही कन्सेप्ट क्लिअर झाली, एकदम फुल डिट्टो क्लिअर व्हायलाच पाहिजे. आता या लेसन मध्ये काय सांगितलंय, एक मिनिट, लिनियर इक्वेशन, लिनियर म्हणजे काय, एका रेषेत, कशा रेषेत, एकाच रेषेत, लिनियर इक्वेशन एका रेषेतलं समीकरण इनटू व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये की दोन व्हेरिएबल असतात. किती व्हेरिएबल असतात, दोन व्हेरिएबल. मग एखादं इक्वेशन जे एका रेषेत असेल त्याच्यामध्ये दोनच व्हेरिएबल असतील तर त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बट आणखी काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन आपण डेफिनेशन थ्रू समजून घेऊ. हे लिहून घेतलं असेल, सगळ्यात पहिल्यांदा हे लिहून घ्यायचं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. डेफिनेशन जर नाही पाठ झाली तर ह्याच्यावरून डेफिनेशन आपण करू शकतो. ठीक आहे, आता हे मी काय करतो, रफ करतो. आपण काय करू, डेफिनेशन बघू. An equation involving two variables and degree of each variable किंवा each term containing variable is 1, it is said to be a linear equation. आता जे आपलं linear equation आहे याची डेफिनेशन समजून घ्या. An equation, and लिहून घ्या वाटलंच तर, equation which contains two variable an equation which contain two variable, ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात, and an equation which contain two variables and the degree of each term contains variable is 1 is called LINEAREAREQUIONVARIABLE. समजलं, नाही समजलं टेन्शन घ्यायचं नाही, समजून घेऊ आपण. हे जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे याची ही काय डेफिनेशन आहे, काय, एक मिनिट, हे पी वाटतंय, डेफिनेशन आहे. ठीक आहे, एन इक्वेशन, व्हॉट इज इक्वेशन, असं इक्वेशन, एन इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन, विच कंटेन म्हणजे ज्याच्यामध्ये असणे, टू व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल, एक असं इक्वेशन ज्याच्यामध्ये की दोन व्हेरिएबल असतात, अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेन्स व्हेरिएबल इज 1. म्हणजे इथं काय सांगितलंय, एक असं व्हेरिएबल ज्याच्यामध्ये एक असं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात आणि दोन्ही व्हेरिएबल्सची जी काही आपली डिग्री असते ही किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे, अशाला लिनियर इक्वेशन म्हणतात. ही डेफिनेशन आपण जनरल फॉर्मला कंपेअर करून समजून घेऊ. आपला जनरल फॉर्म काय, हे बघा, जनरल फॉर्म समजल, शेवटपर्यंत सगळं समजल, काही करायचं नाही, व्हिडिओ स्किप करायचा नाही. ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. याच्यामध्ये बघा, हे जे x आहे याच्या डोक्यावरती काय नाही म्हणजे 1 असतं, या y च्या डोक्यावरती काय नाही म्हणजे 1 असतं. इथं x च्या वरती इथं 1 आहे, ह्याला काय म्हणतात, डिग्री. काय म्हणतात, डिग्री. काही जण इंडेक्स म्हणतात, काही जण पॉवर म्हणतात. डिग्री, इंडेक्स, पॉवर, ऑल द कन्सेप्ट आर 1. एकच कन्सेप्ट आहे सगळ्या. याच्या समोर काय नाही म्हणजे काय असतं, एक असतं,
त्याच पद्धतीने y चं पण असतं, y च्या वरती काय नाही म्हणजे 1 असतं आणि समोर सुद्धा काय नाही म्हणजे 1 असतं. या 1 ला सुद्धा काय म्हणतात डिग्री म्हणतात. मग बघू कंडिशन सॅटिस्फाय होते का? an equation which contain two variable, असं एक इक्वेशन ज्याच्यामध्ये की दोन व्हेरिएबल असतात. आहेत का दोन व्हेरिएबल? हो आहेत. एक आहे x आणि एक आहे y. त्याच्यानंतर पुढचं सांगताय की the degree of each term containing variable is 1. प्रत्येक टर्मची किंवा प्रत्येक व्हेरिएबलची जी डिग्री आहे ती किती असली पाहिजे? एक आहे. दोन्ही एक एक असली पाहिजे. दोन्हीकडे एक एक आहे का? हो आहे. म्हणून दे आर कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बस एवढ्याच कन्सेप्टने आपण ओळखू शकतो काय लिनियर इक्वेशन आहे का नाही? नाही. आणखी दोन कन्सेप्ट आहेत. काय आहेत कन्सेप्ट बघा. ह्या डेफिनेशन मधून जी कळाली ती एक कन्सेप्ट, ह्या जनरल फॉर्म सारखं असेल तर ती एक कन्सेप्ट. आता पुढे एक समजून घेऊ आणखी. फर्स्ट, सेकंड, आता थर्ड घ्या. थर्ड मध्ये आपण पाहिलं होतं की दिस a b and c आर द रियल नंबर. here a b c is किंवा is are real numbers. are real number. a b c काय रियल नंबर आहेत. मग जर हे रियल नंबर आहेत सो म्हणून therefore a b is not equal to 0. a आणि b हे 0 नसले पाहिजेत. का बरं नसले पाहिजेत? बिकॉज आता आपण करून बघू एकदा. बिकॉज केलं मी a ला 0 मानलं. a ला काय मानलं? 0x by c is equals to 0. मग या दोघांमध्ये काय असतं? 0 multiply by x by c is equals to 0. मग असे सांगितलं या दोघांमध्ये काय असतं? मल्टिप्लिकेशन असतं. 0 into x that is 0 by c is equals to 0. म्हणजे आपल्याकडे काय राहिलं? by c is equals to 0. याच्यामध्ये आपल्याकडे फक्त एकच व्हेरिएबल उरला. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असणार आहे का? ऑफ कोर्स हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसणार आहे. a b c काय पाहिजेत? रियल नंबर पाहिजेत आणि a आणि b नॉट इक्वल्स टू 0 ॲट सेम टाइम. कारण जर तसं असेल तर लिनियर इक्वेशन राहणार नाही. आणि ते कसं राहणार नाही त्याचा प्रूफ इथं मी करून दाखवलाय. तुम्ही y ला 0 घेऊन बघा. y मल्टिप्लाय बाय 0 कारण कोणत्याही संख्येला कोणत्याही कशाला y 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर इज 0 येते. लवकर लिहून घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतला असेल. आता या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर पुढे एक गोष्ट असते ते म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन काय असतं ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आपण डायरेक्ट चलूया ते म्हणजे कुठं? प्रॅक्टिस सेट कडे. प्रॅक्टिस सेट कडे का चालायचं? कारण ज्या वेळेस आपण प्रॅक्टिस सेट घेतो त्यावेळेस ते सोडवायचा कसा, ते कन्सेप्ट काय आहे ते सगळं तुम्हाला समजून जाणार आहे. ठीक आहे. आता पुस्तक तर नाहीये माझ्याकडे. मी क्वेश्चन बघण्यासाठी एक जस्ट सेकंड मला क्वेश्चन्स पाहू द्या. तोपर्यंत एकच मिनिट. ओके, मी एक क्वेश्चन लिहून घेतो. तर पहिला क्वेश्चन आहे बघा. 5x + 3y. एक मिनिट, हे घेण्याच्या अगोदर एक छोटीशी तुमची काय करूयात आपण टेस्ट घेऊया. काय घेऊयात? टेस्ट घेऊयात. 4m + 3n = 12. 4m + 3n = 12. त्याच्यानंतर 3x² + 7y = 13. 0x + 6y - 3. 0x + 6y - 3 = 0. √2x - √5y = 60. √2x - √5y = 16. 16/4x + 25/5y = 0. ठीक आहे. हे मी काय केले? लिहून घेतले काय लिनियर इक्वेशन. दिसतायत हे लिनियर इक्वेशन. हे जे काय आहेत आपले लिनियर इक्वेशन. आता ओळखायचं आहे की हे लिनियर आहे का नाही. कसं ओळखणार? पहिले इक्वेशन
आपल्या कंडिशन काय होती, पहिली कंडिशन दोन व्हेरिएबल आहेत का, एक आणि दोन व्हेरिएबल आहेत, त्यांची जी काही तर पॉवर आहे ही एकच आहे का, काही नाही म्हणजे किती असती, एक असती. ओके, दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. ए आणि बी हे इक्वल टू 0 आहेत का, नाही, हे इक्वल टू 0 सुद्धा नाही आहेत. आणि हे जनरल फॉर्म सारखं होऊ शकतं का, होऊ शकतं. 4m + 3n 12 इकडे आल्यानंतर -12 = 0. जनरल फॉर्म काय आहे, जनरल फॉर्म आपला एक मिनिट, ax + by + c = 0 आपल्याला या पद्धतीने भेटतं. म्हणून हे जे इक्वेशन आहे ते यस, इट इज लिनियर इक्वेशन. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा दोन व्हेरिएबल आहेत का, यस दोन्ही व्हेरिएबल आहेत. पॉवर याची काय नाही म्हणजे एक आहे, पण इथे किती आहे पॉवर, पॉवर इज 2. पॉवर म्हणा किंवा डिग्री म्हणा, डिग्री इज इक्वल्स टू 2. डिग्री 2 नसली पाहिजे म्हणून हे नो, हे लिनियर इक्वेशन नाही. याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत का, आहेत, दोघांची पॉवर काही नाही म्हणजे एक एक आहे. बट a इज इक्वल्स टू 0, याच्यामध्ये काय विषय झाला, a इज इक्वल्स टू 0 म्हणून हे सुद्धा नो, लिनियर इक्वेशन नाही. √2 √5 हे x y दोन व्हेरिएबल आहेत, दोघांना पॉवर एक आहे, a b c व्यवस्थित रियल नंबर आहेत म्हणून हे सुद्धा यस. आता तुम्ही म्हणताल √2, आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं आणि √5 हे लिनियर इक्वेशन कसं काय, कारण हे रियल नंबर आहे. जर इथं रूट मध्ये -2 किंवा रूट मध्ये -5 असतं तर हे कसे नंबर आहेत, इमॅजिनरी नंबर असतात. हे नंतर तुम्हाला ह्याची लगेच काही गोष्ट घ्यायची गरज नाही, पण रूट मध्ये मायनस असेल तर ते काय म्हणतात लिनियर इक्वेशन नाही, अदरवाइज ते आहेत. आता हे आहे का लिनियर इक्वेशन, 4 × 4 4 × 16 5 × 5 5 × 5 25 म्हणजे 4x + 5y = 0 असं आपण सोडून घेतला अगोदर. x आणि y दोन व्हेरिएबल आहेत, दोघांच्या डिग्री एकच आहेत, a b रियल नंबर आहेत म्हणून यस, इट इज आल्सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. असं आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण, पुढे बघू. हे झाल्याच्या नंतर एक दोन लिनियर इक्वेशन दिलेले असतात तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये आणि त्याला सायमल्टेनियसली सोडवायचं असतं. कसं सोडवायचं असतं, सायमल्टेनियसली सोडवायचं असतं. आपण एका मिनिटात ते दोन्ही लिनियर इक्वेशन बघून घेऊ. प्रॅक्टिस सेट काढा 1.1, त्याच्यातला जो काही फर्स्ट क्वेश्चन असेल तो काढा. प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट क्वेश्चन, 5x + 3y 5x + 3y इज इक्वल्स टू 9. याला इक्वेशन नंबर 1 द्या. आणि 2x - 3y इज इक्वल्स टू 12. याला इक्वेशन नंबर 2 दिले. आता काय, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 कोणता, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सायमल्टेनियसली सॉल्व करायचं. कसं करायचं सॉल्व, सायमल्टेनियस काय सांगतं की अगोदर जे दोन लिनियर इक्वेशन, हे दोन्ही कसे आहेत, लिनियर इक्वेशन एका खाली एक लिहून घ्या. याचे कोणते a किंवा b सारखं आहे का बघून घ्या. आपल्याला तर b सारखं दिसतंय, मग त्याच्यानंतर काय करायचं, एक त्याच्यात ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं. ते काम करूया प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, कारण भरपूर वेळ झालेला आहे. ओके, सो नक्कीच जे बेसिक लेक्चर आहे ते कळालं असेल तर नक्कीच सांगा, कळवा, सबस्क्राइब करा किंवा कमेंट मध्ये सांगा जर काही चुकलेलं वाटत असेल किंवा एखादी गोष्ट समजली नसेल तर ती सांगा किंवा एखादा दुसरा कोणता टॉपिक शिकवायचा असेल तर तो सांगा कमेंट मध्ये. नक्कीच कमेंट गच्च भरलं पाहिजे. ओके, सो बाय.